पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी विठ्ठलवाडी येथील लघु पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पाखाली सांडव्याच्या अर्धवट कामामुळे बाजूच्या सामान्य शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकासह शेतामधील मातीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। या ठिकाणी अर्धवट काम आणि नदीपात्रामध्ये झालेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत भरावामुळे नदीचा मूळ प्रवाह बदलल्याने या विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी घुसले। याबाबत बोलताना शेतकरी चंद्रशेखर दहिफळे यांनी सांगितलं की 1988 साली लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने हा तलाव बांधल्यानंतर या तलावाच्या सांडव्याच्या बाजूला 100 मीटरची नियोजित भिंत असताना या ठिकाणी फक्त 20 मीटर भिंत बांधण्यात आली। तलाव भरल्यानंतर अनेकदा सांडव्याचे अतिरिक्त पाणी आजूबाजूच्या शेतामध्ये घुसते। लघु पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झालं। यावर्षी मात्र पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीचा मूळ प्रवाह बदलल्याने आजूबाजूच्या शेतीमध्ये पाणी घुसलं आणि त्यामुळे उभ्या पिकांसह शेतामधील मातीही वाहून जाऊन जमिनीतील माती खालील खडक उघडा पडून शेकडो एकर जमिनी खरड जमिनी म्हणून नापीक जमिनी झाल्यात। पाईपलाईन देखील वाहून गेली आहे। याची वस्तुनिष्ठ पाहणी करून पंचनामे करावेत। महसूल कृषी विभागाने आणि लघु पाटबंधारे विभागाने आम्हास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान ही चूक लघु पाटबंधारे विभागाची असून लघु पाटबंधारे विभागाने तातडीने सांडव्याची कालव्याची दुरुस्ती करावी आणि आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जालिंदर दहिफळे, रंजना दहिफळे, चंद्रशेखर दहिफळे या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। मी चंद्रशेखर नेमाजी दहिफळे, कंपोस्ट कुत्तरवाडी चिंचपुरी येथे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। लघु पाटबंधारे विभाग यांच्या अपूर्ण कामामुळे 1988 साली सदर हे बांधकाम अपूर्ण ठेवले। त्याच्यानंतर दोन्ही साईडचे गाईड बंद, त्यांचे काम पूर्ववत न झाल्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान झालेले आहे। तरी लघु पाटबंधारे या विभागाने आमच्या शेतीची भरपाई लाखो रुपयाची झालेली आहे। पीक नुकसानीचं पण झालेलं आहे, विहीर बुजलेली आहे। तरी सदरचे काम पूर्ववत म्हणजे ज्या ठिकाणी आहे त्यांचे संपादित झालेले क्षेत्र त्या क्षेत्रापर्यंत त्यांनी त्यांची हद्दसिद्ध करावी व माझा झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी व भिंतीचे बांधकाम त्यांचे राहिलेले पूर्ण करून द्यावे। 1988 साली ह्या भिंतीचे काम 100 मीटरचे होते, परंतु ते 20 मीटरचेच पूर्ण करण्यात आलेले आहे। आणि आता 80 गुंठ्यामध्ये 2 एकरमध्ये ऊस होता, तो पूर्ण ऊस वाहून गेला। विहीर बुजली, वर 40 नळ्या होत्या पाईपलाईनच्या, ती पण पाईपलाईन वाहून गेली। 60 झाडी होती बाजूने लावलेली, ते 60 झाडं पण वाहून गेली। 3 नारळी होत्या, ते नारळाची पण नुकसान झालं, म्हणजे वाहूनच गेलं। हा जो सांडवा सोडलेला आहे, त्या सांडव्याचे बांधकाम करताना जो आमच्या जमिनीला धक्का होता बांधकाम केलेला, हा धक्का फक्त 20 मीटरचा केला, हा धक्का 100 मीटरचा होता। तर तो धक्का अपूर्ण ठेवल्यामुळे ते पाणी सांडव्यातून येऊन अख्खं जमिनीत शिरलं। कारण की त्याच्या बाजूचे जे गाईडबंद आहेत, संपादित केलेले क्षेत्र ते काढलेले नसल्यामुळे हे पाणी सरळ आमच्या जमिनीत येऊन घुसले। शासनाने आता लघु पाटबंधारे अहमदनगर यांनी या विभागाने आता त्यांचे जे अतिक्रमणमध्ये म्हणजे संपादित केलेले क्षेत्र आहे त्या क्षेत्रामधले पूर्ण काम पूर्ण करावं व माझ्या पिकाची नुकसान हे 10 लाख रुपयाच्या पुढची, पण शासनाने हे बांधकाम पूर्ण करून माझी नुकसान भरपाई करून द्यावी। रंजना पार्ला दहिफळे, कुत्तरवाडी, 1.5 एकर क्षेत्र आहे। आम्हाला काहीच राहिलं नाही। ते सरकारने आमची विनंती करतो, आम्हाला लवकरची लवकर करून द्यावा नीटनेटकं बंधारे ते हे बोळान ते टाकून आम्हाला इथपर्यंत बांधून ह्या लिंबापर्यंत हा एवढं द्यावा। आम्ही ते तुमच्या नेते उपोषणाला येऊन बसतो। आम्हाला नवरा वारलाय, एक एवढा मुलगा आहे, मला नुसतं हाती धरून काढून झालंय। काय करू वाटेरी, असं वाटतं गळा काढून राडू का काय करू। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।